नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन। KTHMच्या मुलांनी तर मांडवड जनता विद्यालयाच्या मुलींनी पटकावला मोविप्रचा कर्मवीर कबड्डी चषक। विजेता संघ मुलांचा वर्ग KTHM महाविद्यालय नाशिक शहर, मुलींचा वर्ग मांडवड जनता विद्यालय नांदगाव। स्पर्धा जिल्हास्तरीय कर्मवीर कबड्डी चषक मोविप्र। प्रथम क्रमांक कर्मवीर चषक 31,000 रुपये रोख, द्वितीय क्रमांक 21,000 रुपये रोख आणि तृतीय क्रमांक 11,000 रुपये रोख। उपस्थित मोविप्रचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, इराणच्या कबड्डी कोच शैलजा जैन, प्रो कबड्डी बेंगलोर खेळाडू आकाश शिंदे। स्पर्धेचं आकर्षण प्रो कबड्डीच्या धर्तीवर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। लाईव्ह प्रक्षेपण यावेळी करण्यात आलं। फ्लड लाईट आणि मॅटवर सामन्यांचं आयोजन देखील करण्यात आलं। बेस्ट प्लेयर अवॉर्ड वितरण करण्यात आलं आहे। 17 वर्ष वयोगटातील मुले व मुलींसाठी आयोजित स्पर्धेत नॉकआउट व लीग पद्धतीने व प्रो कबड्डीच्या नियमांप्रमाणे खेळविले गेल्याने सामने अधिक रंगतदार व चुरशीचे झाले। त्यामुळे क्रीडा रसिकांना मान्यवरांचा थरार अनुभवायला मिळाला। सामने फ्लड लाईटच्या प्रकाश झोतात आणि मॅटवर झाल्यामुळे खेळाडू अधिक उत्तेजित होऊन चमकदार कामगिरी दाखवली आहे। ॲडव्होकेट नितीन ठाकरे, सरचिटणीस मोविप्र, आकाश शिंदे, प्रो कबड्डी बेंगलोर खेळ मोविप्रतर्फे आयोजित जिल्हास्तरीय कर्मवीर चषक कबड्डी स्पर्धेतील विजेत्या संघासमेत मोविप्र चे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे समवेत इराणच्या कबड्डी कोच शैलजा जैन, सुवर्ण पदक विजेता आकाश शिंदे, मोविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, सरचिटणीस दिलीप दळवी, संचालक ॲडव्होकेट संदीप गुळवे, लक्ष्मण लांडगे, रमेश पिंगळे, CD शिंदे, शिक्षणाधिकारी डॉक्टर भास्कर ढोके, डॉक्टर नितीन जाधव, डॉक्टर DD लोखंडे, डॉक्टर विलास देशमुख, डॉक्टर KS शिंदे, प्राध्यापक DD जाधव, डॉक्टर अजित मोरे, प्राध्यापक शशिकांत मोगल, प्राचार्य डॉक्टर कल्पना हिरे, मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात, रंगनाथ उगले आणि तसेच सर्व समित्यांचे प्रमुख व क्रीडा संचालक, शिक्षक, वृत्त संकलन अधिकार, न्यूज संचालक, संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक। नमस्कार। आज मराठा विद्या प्रसारक समाज यांनी कर्मवीर चषक जे आपल्या इथं भरवलं, त्याच्यातून एक खेळाडूंना एक नवीन चान्स भेटलाय। तर हेच असं चषक दरवर्षी भरवावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि यातूनच आपल्याला नाशिक जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं भविष्य भेटल अशी अपेक्षा करतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र। उपस्थित असणारे संस्थेचे सभापती बाळासाहेब आप्पा क्षीरसागर, उपाध्यक्ष मोरे साहेब, चिटणीस दिलीप भाऊसाहेब, त्याचप्रमाणे उपसभापती DB अण्णा मोगल, संचालक नाशिक शहर लांडगे वकील, इगतपुरीचे ॲडव्होकेट संदीपजी गुळवे, नाशिक ग्रामीणचे रमेश आबा पिंगळे, या ठिकाणी उपस्थित असणारे शिंदे सर, त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून असणारे आकाशजी शिंदे आणि जैन मॅडम आणि उपस्थित सर्व क्रीडा शिक्षक, त्यांचे विद्यार्थी, त्यांचे पालक आणि नागरिक बंधू आणि भगिनी। खऱ्या अर्थाने काल आणि आज अतिशय थरारक अशा स्पर्धा कबड्डीच्या आपल्याला इथे बघायला मिळाल्या। 17 वर्षांच्या आतील मुलं आणि मुली यांच्या स्पर्धा आपण संस्था लेवलवरती घेतलेल्या होत्या। त्याच्यामध्ये तालुका स्तरावरती सुरुवातीला स्पर्धा झाल्या आणि अंतिम सामने हे आपण या ठिकाणी KTHM कॉलेजच्या आवारामध्ये घेतलेले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व लोकांनी, विद्यार्थ्यांनी या स्पर्धांचा आनंद घेतलेला आहे। याचा उद्देश हाच होता की खेळाडूंना जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळावं, त्याचबरोबर जे प्रेक्षक आणि मुलं या स्पर्धा बघत होते त्यांना सुद्धा त्याच्यातनं प्रेरणा मिळावी आणि कबड्डी हा आपला देशी खेळ आहे, त्या देशी खेळांना आपण प्रोत्साहन देणं गरजेचं आहे। क्रिकेट तर आपण सगळेजण बघत असतो आणि त्याचं कौतुक करतो, त्याच्यावर बक्षिसांचा मोठ्या प्रमाणामध्ये वर्षा होतो, परंतु खऱ्या अर्थाने सगळ्याच खेळांना समान न्याय द्यायला पाहिजे। त्यातल्या त्यात आपल्या देशी खेळ जे आहेत खो खो, कबड्डी, या खेळांना सुद्धा तितकंच महत्त्व आहे आणि ते खेळ आपण टिकवणं मला वाटतं महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने हा आपला पहिला प्रयत्न होता। पुढच्या वर्षी आपण आणखीन मोठ्या स्तरावरती या कबड्डीच्या स्पर्धा घेऊया। त्याचबरोबर आता जैन मॅडमने सांगितलं की मुलींकरता त्यांना एक प्रशिक्षण वर्ग उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये घ्यायचा आहे, तर आम्ही नक्कीच त्या बाबतीमध्ये संस्था पातळीवरती त्यांना मदत करू आणि आमच्या संस्थेमधले मुलं आणि मुली हे भविष्यामध्ये जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा किंवा त्यापेक्षा आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा कसे चमकतील याच्याकरता आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो। त्यामुळं आता या सर्व खेळाडूंचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, ज्या संघांनी या स्पर्धांमध्ये सहभागी झाले
त्या सगळ्यांचंच अभिनंदन. पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक मिळणाऱ्या सगळ्या संघांचं मी अभिनंदन करतो. खऱ्या अर्थाने कर्मवीर चषक हा पहिल्यांदाच मुलींचा संघ जो नांदगावचा आहे त्यांनी जिंकलेला आहे आणि मुलांचा संघ नाशिक शहर हा जिंकलेला आहे. या दोन्ही संघांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि या स्पर्धांच्या तयारीसाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली ते सर्व क्रीडा शिक्षक, शिक्षणाधिकारी या सगळ्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्रीडा शिक्षक शरदांना जनता विद्यालय मांडव मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक यांच्या वतीनं कर्मवीर चषक कबड्डी स्पर्धा 2025 या ठिकाणी आयोजन आज करण्यात आलेलं होतं. या स्पर्धेमध्ये आमच्या स्वर्गीय शरदांना हे जनता विद्यालय मांडवचा हा संघ या ठिकाणी ग्रामीण भागातून आला असतानाही या मॅटवर खेळ आम्ही त्या ठिकाणी चांगला खेळ करत आम्ही प्रथम क्रमांक या ठिकाणी मिळवलेला आहे. मी सर्वप्रथम संस्थेचे सरचिटणीस आदरणीय नितीन ठाकरे साहेब, त्याचबरोबर सर्व पदाधिकारी, आमच्या नांदगाव तालुक्याचे संचालक आदरणीय अमित बोरसे पाटील आणि आमच्या विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक केटे सर या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो की या ठिकाणी या स्पर्धा त्यांनी ठेवल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्यांचं नैपुण्य दाखवण्याचं एक संधी त्यांना या ठिकाणी मिळालेली आहे. आणि संस्थेने खरं तर या सर्व विद्यार्थ्यांसाठी जवळपास 1000 रुपयाचे शूज या विद्यार्थ्यांना दिलेले आहे आणि चांगल्या प्रकारचे टी शर्ट आणि चांगली जेवणाची सुविधा, दर्जेदार स्पर्धा या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन केलं त्याबद्दल मी संस्थेचं या ठिकाणी मी आभार मानतो. आणि आमच्या सर्व खेळाडू या ग्रामीण भागातील असतानाही नाशिकसारख्या या ठिकाणी मॅटवर अतिशय चांगलं प्रदर्शन आमच्या सर्व खेळाडूंनी केलेलं आहे. मी सर्व आमच्या खेळाडूंचंही या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि ज्यांनी ज्यांनी आम्हाला या ठिकाणी सर्वांनी मदत केली अशा सर्वांचंही या ठिकाणी मी आभार मानतो. धन्यवाद. प्रसारक समाज संस्था आयोजित कर्मवीर चषक कबड्डी स्पर्धेमध्ये KTHM महाविद्यालय याने या जिल्हा पातळीवरील क्रीडा स्पर्धेमध्ये कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. या स्पर्धांचं यश या ठिकाणच्या माहोल बघून स्पर्धलाईटमध्ये पहिल्यांदा या कॅम्पसमध्ये किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये या स्पर्धा पार पडल्या आणि त्याचं विजेतेपद आमच्या KTHM महाविद्यालयाने मिळवलेलं आहे. मी या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचं या स्पर्धा आयोजनाबद्दल मी आभार मानतो आणि अशा स्पर्धा याही पुढे भरवाव्या आणि खेळाडूंना प्रोत्साहन द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. उपस्थित असणारे संस्थेचे सभापती बाळासाहेब आप्पा क्षीरसागर, उपाध्यक्ष मोरे साहेब, चिटणीस दिलीप भाऊसाहेब, त्याचप्रमाणे उपसभापती DB अण्णा मोगल, संचालक नाशिक शहर लांडगे वकील, इगतपुरीचे ॲडव्होकेट संदीपजी गोळवे, नाशिक ग्रामीणचे रमेश आबा पिंगळे, या ठिकाणी उपस्थित असणारे शिंदे सर, त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून असणारे आकाशजी शिंदे आणि जैन मॅडम आणि उपस्थित सर्व क्रीडा शिक्षक, त्यांचे विद्यार्थी, त्यांचे पालक आणि नागरिक बंधू आणि भगिनी. खऱ्या अर्थाने आज, काल आणि आज अतिशय थरारक अशा स्पर्धा कबड्डीच्या आपल्याला इथे बघायला मिळाल्या. 17 वर्षांच्या आतील मुलं आणि मुली यांच्या स्पर्धा आपण संस्था लेवलवरती घेतलेल्या होत्या. त्याच्यामध्ये तालुका स्तरावरती सुरुवातीला स्पर्धा झाल्या आणि अंतिम सामने हे आपण या ठिकाणी KTHM कॉलेजच्या आवारामध्ये घेतलेले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व लोकांनी, विद्यार्थ्यांनी या स्पर्धांचा आनंद घेतलेला आहे. याचा उद्देश हाच होता की खेळाडूंना जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळावं, त्याचबरोबर जे प्रेक्षक आणि मुलं या स्पर्धा बघत होते त्यांना सुद्धा त्याच्यातनं प्रेरणा मिळावी. आणि कबड्डी हा आपला देशी खेळ आहे, त्या देशी खेळांना आपण प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. क्रिकेट तर आपण सगळेजण बघत असतो आणि त्याचं कौतुक करतो, त्याच्यावर बक्षिसांचा मोठ्या प्रमाणामध्ये वर्षा होतो, परंतु खऱ्या अर्थाने सगळ्याच खेळांना समान न्याय द्यायला पाहिजे. त्यातल्या त्यात आपल्या देशी खेळ जे आहेत, खो खो, कबड्डी, या खेळांना सुद्धा तितकंच महत्त्व आहे आणि ते खेळ आपण टिकवणं मला वाटतं महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने हा आपला पहिला प्रयत्न होता. पुढच्या वर्षी आपण आणखीन मोठ्या स्तरावरती या कबड्डीच्या स्पर्धा घेऊया. त्याचबरोबर आता जैन मॅडमने सांगितलं की मुलींकरता त्यांना एक प्रशिक्षण वर्ग उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये घ्यायचा आहे, तर आम्ही नक्कीच त्या बाबतीमध्ये संस्था पातळीवरती त्यांना मदत करू. आणि आमच्या संस्थेमधले मुलं आणि मुली हे भविष्यामध्ये जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा किंवा त्यापेक्षा आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा कसे चमकतील याच्याकरता आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. त्यामुळं
आता या सर्व खेळाडूंचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. ज्या संघांनी या स्पर्धांमध्ये संघ सहभागी झाले त्या सगळ्यांचंच अभिनंदन. पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक मिळणाऱ्या सगळ्या संघांचं मी अभिनंदन करतो. खऱ्या अर्थाने कर्मवीर चषक हा पहिल्यांदाच मुलींचा संघ जो नांदगावचा आहे त्यांनी जिंकलेला आहे आणि मुलांचा संघ नाशिक शहर हा जिंकलेला आहे. या दोन्ही संघांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि या स्पर्धांच्या तयारीसाठी ज्यांनी मेहनत घेतली ते सर्व क्रीडा शिक्षक, शिक्षणाधिकारी या सगळ्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.